आणि अंतिम सामन्यातला पहिलं षटक घेऊन रवी अंतिम सामन्यातलं पहिलं षटक घेऊन रवी जितू आणि महर्षी ब्रह्मभट पहिला चेंडू फार सुरेखरित्या टतावलाय 4 धावांसाठी अंतिम सामन्यातल्या पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 4 धावा जितू पेडणेकरच्या बॅटमधून संघाचं खातं उघडतोय 4 धावा देतोय संघासाठी बघायचंय पुढच्या चेंडूवर रवी काय करामत करतोय जितूला अडवू शकतोय का रोखू शकतोय का स्क्वेअर सुंदर असा हा स्क्वेअर कट आणि पुन्हा एकदा 4 धावा सुरेख असा हा फटका जितू पेडणेकरच्या बॅटमधून निघतोय 4 रन अंतिम सामना जेवढा चुरशीचा व्हायला हवा तेवढे हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत बघायचंय या दोघांमधून संविधान चषक कोण पटकावतोय रवी दुबे आपल्या पहिल्या षटकात पुन्हा एकदा जितू पेडणेकरसाठी भिरकावण्याचा प्रयत्न परंतु उत्तम असं यष्टीरक्षण तमिळकडून आणि हा चेंडू निर्धाव जातोय पुढचा चेंडू घेऊन जितूसाठी सुंदर असा हा फटका खेळलाय 1 रनासाठी चेंडू तटवलाय 1 रन घेतोय संघाची धावसंख्या घेऊन जातोय 9 धावांवर पहिल्या षटकातले 4 चेंडू झालेत 5व्या चेंडूचा सामना करेल महर्षी ब्रह्मभट रवीच्या पहिल्या षटकातला 5वा चेंडू भिरकावलाय लॉंगॉनच्या दिशेने जसप्रीतचं सुंदर असं क्षेत्ररक्षण एकच धाव घेण्यात सफल होतोय महर्षी धावसंख्या होते 10 धावा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू रवी फटकावला चेंडू सीमारेषे पार जातोय परंतु पॉवर प्लेच्या नियमानुसार हा चेंडू निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 10 रन 10 रन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 10 रन्स एक ओवर के बाद स्कोर जा पहुंचा है 10 रन बिना किसी भी नुकसान के पुढचं षटक घेऊन अमोल वाघमोडे अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंगचं दुसरं षटक घेऊन अमोल वाघमोडे या संघाचा हा भरवशाचा गोलंदाज फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी या इनिंगचं दुसरं षटक घेऊन येतोय बघायचंय अमोल वाघमोडे काय करामत करतोय तो महर्षी ब्रह्मभट आणि जितूला अडवू शकतोय का धावा घेण्यापासून रोखू शकतोय का फारच चुरशीचा असा हा सामना अमोल वाघमोडे या सामन्यातल्या पहिल्या इनिंगचं दुसरं षटक घेऊन महर्षी ब्रह्मभटसाठी पहिला चेंडू उजव्या हाताचा हा गोलंदाज सुंदर असा हा फटका स्क्वेअर एकच्या दिशेने जातोय 4 धावा जमवतोय महर्षी ब्रह्मभट
उंच असा फटकावलेला चेंडू सीमा रेषे पार षटकार. या षटकातला हा तिसरा चेंडू अमोल वाघमोडे महर्षी ब्रह्मभट साठी घेऊन येतोय. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन अमोल वाघमोडे महर्षी ब्रह्मभट साठी. चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय महर्षीने, परंतु तो असफल होतोय आणि उजव्या एष्टी बाहेरचा हा चेंडू एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. दुसऱ्या षटकातल्या 3 चेंडू नंतर धावसंख्या 20. संत गतीचा हा उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू महर्षीने तटवलाय एका धावेसाठी आणि संघाची धावसंख्या नेली 21 वर. दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन अमोल आता जितू साठी. आणि चेंडू भिरकावलाय, सीमाराशे पार फेकलाय. 6 धावा आपल्या संघासाठी जमवतोय जितू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन अमोल वाघमोडे जितू पेडणेकर साठी. बघायचंय की काय करामत करू शकतोय का अमोल, जितूला रोखू शकतोय का. क्यों नहीं आता, तीनों लैंग्वेज में बात कर रहे हैं. आणि गडी बाद होतोय जितू पेडणेकर. त्रिपाक्षित अमोल वाघमोडे क्लीन बॉल टू जितू पेडणेकर. व्हेरी लवली बॉल. He deceives him and he gets clean bowled. After completion of 2 overs, the runs are 27. 2 ओवर के बाद स्कोर जा पहुंचा 27 रन, 1 विकेट के नुकसान पे. और पारी को संभालने तीसरा ओवर देखना पड़ेगा कैप्टन किसको देते हैं. तीसरा ओवर साइड से लेके हैं राहुल पाटिल. लक्ष्मण का बेटा. तीसरी ओवर की पहली गेंद सामना करेंगे महर्षि ब्रह्मभट. तीसरा ओवर लेके आए हैं राहुल पाटिल. क्राउड एकदम शांत. और ये गेंद हवा में, नीचे कोई फील्डर मौजूद नहीं. 4 रन बचाने में काफी अच्छे संपर्क. यहाँ लक्ष्मण पीछे पीछे. स्टेडियम काफी खचाखच भरा हुआ. आवाज काफी शांत है. हर एक की निगाहें बॉल है बैट्समैन पे.
सुंदर असा हा चेंडू राहुल पाटीलचा उजव्या यष्टी बाहेरचा. सूरजला फटका खेळण्यात अपयश आलंय, हुकतोय आणि हा चेंडू निर्धाव जातोय. राहुल पाटील रिओ क्रिकेट ग्राउंडचा एक भरवशाचा असा गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक. अनेक सामने त्याने आपल्या जीवावर जिंकवलेत. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन राहुल पाटील. दिशा नियंत्रण गमावतोय राहुल पाटील. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वर. तिसरा चेंडू घेऊन राहुल पाटील. सुंदर असा चेंडू, तेवढाच उत्तम असा हा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावा. फार सुरेख असा हा फटका पाहिलाय आपण सूरजच्या बॅट मधून, जो 6 धावा देतोय आपल्या संघासाठी. बघायचं राहुल पाटील आपला चौथा चेंडू सूरजला कसा खेळवतोय. पुन्हा एकदा भिरकावलाय चेंडू, सीमा रेषे पार, षटकार. संघाची धावसंख्या 41 रन, 41 रन्स आफ्टर 2.4 ओव्हर्स. संविधान चषक स्पर्धेतील हा अंतिम सामना चुरशीचा होणार हे निश्चित. पण आता राहुल पाटील सूरजसाठी पुढचा चेंडू घेऊन काय करामत करतोय बघण्याचं राहील. आणि सुरेख असा चेंडू टाकून सूरज त्रिफळाबाद. तंबूत परततोय सूरज, आपली विकेट गमावतोय. 2 सलग षटकार खेचल्यानंतर तिसऱ्या षटकाराच्या मोहामध्ये त्याने आपली विकेट गमावली. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. अमित मस्कर सूरजची जागा घेतोय. राहुल पाटील तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अमित म्हस्कर साठी. सुंदर हा यॉर्कर लाईनचा चेंडू अमित म्हस्करने खेळलाय. तमिळ हा जो यष्टीरक्षक आहे त्याने सुंदर असं यष्टीरक्षण केलंय. प्रेक्षकांकडून त्यास कौतुकाची थाप मिळते. After completion of 3 overs, the score is 41 runs. After completion of 3 overs, 41 runs. गणपती बाप्पा, आवाज नहीं आई मोरिया. गणपति बाप्पा. भाई किस चीज ने खाना नहीं खाया, नाश्ता नहीं किया, आवाज वंस मोर. गणपति बाप्पा.
चौथी ओवर लेके आए हैं जसप्रीत सिंह, खुद कैप्टन। अब इस ओवर में ओए, उसके अंदर नहीं जाना बेटा, उधर नहीं जाना। और काफी अच्छा शॉट और जा बचा 4 रनों के लिए। लक्ष्मण शर्मा जरा ऊपर आएंगे। बॉल बॉल और फील्डिंग चेंज करवाते हैं जस्सी पाजी। यहाँ पे काफी समझदार बॉलर हैं यहाँ पे। और इसी के साथ दूसरी गेंद में सीधा बॉल। जैसे कि मैंने कहा था काफी समझदार बॉलर हैं। अब आ रहे हैं अभिजीत मस्कर। ये ग्राउंड में पहली बार देखने को मिल रहा है, दोनों भाई ग्राउंड के बीच में। और अभी टीम उत्तराखंड के लिए क्या कर सकते हैं देखना पड़ेगा। अंपायर का इशारा, नो बॉल। और बाय में 1 रन और लिया है। मच्छर और फ्री हिट का लंबा छक्का, शानदार डीप मिड विकेट पे 6 रन। और इसी के साथ उत्तराखंड के 53 रन हो चुके हैं। और चौथे ओवर के अभी 3 गेंदें शेष। इस ओवर की चौथी गेंद सामना करेंगे अमित मस्कर। और ये काफी अच्छी फील्डिंग प्रसन्ना के द्वारा। इस ओवर की 5वीं गेंद सामना करेंगे अभिजीत। और ये गेंद है में और सीधा 6 रन।
इसी के साथ स्कोर तेजी से बढ़ते हुए 60 रन। चौथे ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे अभिजीत। और शोबाज की तरफ फील्डर वहां मौजूद। और इसी के साथ चौथे ओवर की समाप्ति। 61 रन 61। चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आहे 61 रन 3 गड्यांच्या मोबदल्यात. On the completion of the fourth over, the score is 61 runs, losing 3 wickets. या सामन्यातल्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन सुधीर, द फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. सुधीर अभिजित मस्कर साठी. सुधीरचा हा पहिला चेंडू अभिजित साठी. उजव्या यष्टी बाहेरचा हा सुरेख चेंडू. अभिजितचा फटका हुकलाय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे 61 रन्स. भिरकावण्याचा परत एकदा प्रयत्न केलाय, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल अभिजितला. क्षेत्ररक्षकाने उत्तम असं क्षेत्ररक्षण केलंय. अंतिम ओव्हरचा हा तिसरा चेंडू. सुधीर बघायचंय काय करामत करतोय आपल्या संघाला. अमित मस्करने लॉंगॉनच्या दिशेने हा फटका खेळलाय आणि एक धाव समाधान त्याला मानावं लागतं एका धावेवर. पुढचा चेंडू सुधीरचा. मधल्या यष्टीवरचा सुरेख चेंडू. अभिजित मस्करने फटकावलाय. प्रसन्नाच्या हातात झेल जाऊन स्थिरावतोय. अभिजितला आता तंबूत परतण्याशिवाय पर्याय नाही आणि एक गडी बाद होतोय. सुंदर असा हा झेल प्रसन्नाने टिपलाय. अंतिम सामन्यातल्या पहिल्या इनिंगची शेवटची 2 चेंडू. लास्ट टू बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग ऑफ द फायनल गेम. आशिष गोस्वामी. आशिष गोस्वामी अभिजित मस्कर ची जागा घेतोय. भिरकावलाय. सुंदर असा फटका, मात्र जसप्रीतचं तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर आशिष गोस्वामीला समाधान मानावं लागतंय. अंतिम षटकातला शेवटचा चेंडू. सुधीर. अमित मस्कर बघतोय की ह्या चेंडूवर किती धावा घेण्यास प्रयत्न करतोय. भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 षटकानंतर उत्तराखंडचा धावसंख्या आहे 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उत्तराखंड स्कोर्ड 64 रन्स. 64 runs Uttarakhand scored. The target is 65 runs. The target is 65 runs.
लवकरात लवकर हा सामना सुरू करण्यात यावा. एजाज, अंपायर एजाज, प्लीज स्टार्ट द मॅच. हिमाचल प्रदेशच्या प्लीज सेंड युअर बॅट्समन्स. हिमाचल प्रदेश कॅप्टन, प्लीज सेंड युअर बॅट्समन्स. We need to finish this match as earliest as possible. Upon completion of this match there is a ceremony, is their prize distribution ceremony. So we are requesting both the captains. We are requesting to Jasprit, please start the match. केनेव्यू का कैप्टन कौन है? बच्चे लोग टेबल को ऊपर ले लो, टेबल को ऊपर ले लो. सूर्या आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन, सुधीर आणि अमोल वाघमोडे दोन्ही आपल्या संघासाठी फलंदाजीचं खाते ओपन करणार आहेत. बघायचं सूर्या आपल्या या षटकातल्या पहिल्या चेंडूवर काय करामत करतो. सुधीर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक धावून झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला सफलता मिळत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय सुधीरला. पेट में चेंज करेंगे क्या? टाइम नहीं है, 10 मिनट बाकी है भाई. उनको बोलो पेट चेंज करें, 10 मिनट आएगा. दुसरा चेंडू घेऊन सुधीर. अमोल वाघमोडे रिओ क्रिकेट ग्राउंडचा एक नावाजलेला असा फलंदाज. बघायचंय या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर तो किती धावा जमवतोय. फारच सुरेख असा हा मधल्या यष्टीवरचा चेंडू. अमोलला डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याशिवाय पर्याय नाही. निर्धाव जातोय चेंडू. आणि सूर्याला एक मोठी विकेट घेण्याची संधी हुकलाय सूर्या. कॉटन बोल्टचा फार उत्तम अशी ही संधी, मात्र सूर्या संधी हुकवतोय. अमोल वाघमोडेला जीवदान मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन सूर्या. आता मात्र स्क्वेअर कट खेळून एक धाव घेण्यास समाधान मानलंय, मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे दुसऱ्या धावेची संधी. परत अभिजित मस्करने चेंडू अडवलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं अमोल वाघमोडेला.
या षटकातला 5वा चेंडू घेऊन सूर्या. लेंथ बॉल, पुन्हा एकदा गचाळ यष्टीरक्षण आणि 22चा 1 रन. फलंदाजाच्या खात्यात हा धाव जातोय. पंचांचा इशारा. ये बदल दो ना यार, मजा आ जाएगा. ये बदल दो, मजा आएगा. शेवटचा चेंडू घेऊन अमोल वाघमोडेसाठी. पुन्हा एकदा तोच फटका खेळलाय अमोलने. अमोल हा डिफेन्सिव्ह फलंदाज नाहीच, तो एक आक्रमक असा फलंदाज आहे. 3 रन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. धाव फलकावर लागताय 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 रन्स. 62 runs required in 24 balls. The next 24 balls will be a delight to watch. फारच चुरशीचा असा हा अंतिम सामना होणार आहे. प्रेक्षकांना निवेदन आहे की त्यांनी या अंतिम सामन्याचा आनंद लुटायचा आहे. बघायचा आहे दुसऱ्या षटकाचा निर्णय. दुसरं षटक आहे कोण टाकणार आणि महर्षी ब्रह्मभटच्या खांद्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महर्षी ब्रह्मभट जो रिओ क्रिकेट ग्राउंड मधला एक उत्तम दर्जाचा असा गोलंदाज आहे, ज्याने नेहमीच आपल्या संघाला मोठमोठ्या मालिकांमध्ये यश मिळवून दिलंय. मात्र आता संविधान चषकातल्या अंतिम सामन्यामध्ये तो आपल्या संघासाठी काय करामत करतोय ते बघायचं आहे. दुसरं षटक घेऊन महर्षी ब्रह्मभट सुधीर साठी. दुसरं षटक हे पॉवर प्ले नंतरचं पहिलं षटक, म्हणजे तुम्हाला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याची पूर्ण संधी मिळणार आहे. महर्षी ब्रह्मभट दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सुधीर साठी. पहिला चेंडू महर्षी ब्रह्मभटचा सुधीर साठी. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्याला यश येत नाहीये. निर्धाव असा हा चेंडू जातोय. संयमाने खेळाल तर विजयाच्या मार्गावर जाल. दुसरा चेंडू घेऊन महर्षी. भिरकावलाय स्ट्रेट ड्राइव्ह आणि सूर्यचा खूपच सुरेख झेल. सुधीर हा फलंदाज बाद होतोय, तंबूत परततोय. आणि आता मात्र राहुल पाटील, रिओ क्रिकेट ग्राउंडचा नावाजलेला असा हा फलंदाज, ज्याने अनेक मालिकांमध्ये धुमाकूळ घातलाय आपल्या फलंदाजीने. बघायचा या अंतिम सामन्यामध्ये तो आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. नहीं रे यार, हम लोग हर मैच का अलग रहता है. पिछली बार उधर किया था अंबर में. महर्षी ब्रह्मभट दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन. द थर्ड बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. महर्षी ब्रह्मभट टू राहुल पाटील. आणि
फारच दिशाहीन अशी ही गोलंदाजी आणि पंचांचा इशारा वाईड. एका धावेची भर पडते संघाच्या धावसंख्या जाते 4 धावेवर. एका गड्याच्या मोबदल्यात पुढचा चेंडू घेऊन महर्षी ब्रह्मभट राहुल पाटील साठी. पुन्हा एकदा दिशाहीन अशी गोलंदाजी. पंचांचा निर्णय वाईड आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांवर. पुढचा चेंडू घेऊन महर्षी राहुल पाटील साठी. सुंदरतेने भिरकावलाय चेंडू आणि षटकार घेतोय आपल्या संघासाठी. द 4th बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आणि सर्वात मोठा झटका, सर्वात मोठा बळी मिळवलाय महर्षी ब्रह्मभटने. राहुल पाटील नाराज होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. फार मोठी जबाबदारी राहुल पाटीलच्या खांद्यावर होती, मात्र तो त्यात सपशेल अपयशी होतोय. अंतिम सामन्यामध्ये तुमचा महत्वपूर्ण फलंदाज जेव्हा असा बाद होतो त्यावेळी संघावर फार मोठं संकटात सावट असल्यासारखं भासतंय आता. मात्र प्रसन्ना पुजारी हा तेवढाच सक्षम असा फलंदाज राहुल पाटीलची जागा घेण्यासाठी येतोय. इस ओवर की 5वीं गेंद सामने करेंगे द जायंट मिस्टर प्रसन्ना. और जैसे कि मैंने कहा था इनका नाम जायंट रखा गया है. ये ग्राउंड में सिर्फ हवा में बॉल उड़ाने में काफी मजा आते हैं. इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन. और इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे प्रसन्ना. और गेंद हवा में नीचे फील्डर मौजूद और ये सट्टा. इसी के साथ इस ओवर की समाप्ति. इस ओवर में काफी महंगा ओवर गया है. 20 रन लेकिन 2 विकेट चटकाए हैं. और इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रन. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23 धावा. Upon completion of second over, the 23 runs. 18 balls, 42 runs. 18 balls, 42 runs. 18 balls, 42 runs required. 18 balls and 42 runs required to win this match for Himachal Pradesh. जितू पेडणेकर हा उत्तम आणि भरवशाचा खेळाडू गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन येतोय. नेहमीच खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो जितू पेडणेकर. मात्र अंतिम सामन्यामध्ये
आता ह्या तिसऱ्या षटकामध्ये तो काय करतोय ते पाहण्यासारखं राहणार आहे आणि तेवढीच मोठी जबाबदारी अमोल वाघमोडेच्या खांद्यावर. प्रसन्न पुजारीने मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवर सनसनीत असे 2 षटकार खेचलेले आपण पाहिलेत. मात्र आता तीच जबाबदारी अमोल वाघमोडेच्या खांद्यांवर. पहिला चेंडू आणि हा खूपच दिशाहीन चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्या जाते 24 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 24 रन्स ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू घेऊन जितू पेडणेकर अमोल वाघमोडेसाठी. भिरकावण्याचा प्रयत्न केला मात्र अमोल अपयशी होतोय. अशा फसलेल्या सामन्यांमध्ये तुम्हाला थोडा संयम बाळगून निर्णायक असे फटकेबाजी करायची असते आणि संयम ठेवला तर कदाचित तुम्ही आपल्या संघाला विजय सुद्धा मिळवून देऊ शकतात. बघायचं अमोल वाघमोडे ते काम करतोय का. भिरकावला चेंडू सीमारेषे पार. षटकार. सुंदर अशी ही फटकेबाजी. अमोल वाघमोडे सक्षम फलंदाज. प्रसन्न पुजारी सक्षम फलंदाज. हा सामना अंतिम षटकाच्या अंतिम चेंडू पर्यंत जाईल यात कुठलीही शंका नसावी. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय मात्र सूरज इकडे लॉंग ऑन वर सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आणि अमोलला 1 धाव घेण्यात यश मिळत आहे. धावसंख्या जाते 30 धावांवर. 31 runs after 2.3 overs. The 3 balls of the third over is still remaining. आता मात्र प्रसन्न पुजारी संघासाठी. प्रसन्न पुजारीला हे मोठं काम करून दाखवायचं आहे. जितू पेडणेकरला किती धावा तो चोपतोय ते बघायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन जितू पेडणेकर आणि फटका खेळणं आणि 4 धावा संघासाठी घेतल्याय. सुरेख असा हा फटका. सुरेख असा हा फटका प्रसन्न पुजारीचा. 4 धावा घेतोय आपल्या संघासाठी. 35 धावांवर जाऊन पोहोचते धावसंख्या हिमाचल प्रदेशची. फिफ्थ बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 5वीं गेंद. तीसरे ओवर की 5वीं गेंद. जीतू पेडणेकर प्रसन्ना पुजारी के लिए. राइट आर्म राउंड विकेट. भिरकावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसन्न पुजारीचा हा फटका पूर्णतः फसला. आजच्या शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. आजच्या दिवसात एकूण 165 षटकार फलंदाजांनी खेचलेत. सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला पूर्णपणे बुचकाळ्यात टाकणारा हा चेंडू. प्रसन्न पुजारीला तिसरा असा हा चेंडू जो समजला नाहीये. निर्धाव जातोय. कदाचित हे निर्णायक षटक असू शकतं या सामन्यातलं. पण उरलेल्या 12 चेंडूंमध्ये धावा लागतायत 30. 30 runs required in next 12 balls. 35 runs. 30 runs required in 12 balls. The score is 35. Rio Royals is booked by Jassi. इस मैच की चौथी ओवर लेके सूरज नायर
बैटरी चेंज स्कोरर. क्या बात कर रहे हो? 22 मेरा तो उससे बड़ी उसे नहीं नहीं, मेरा उससे कम है. कैसे करें? कर लो ना, 22 पे नहीं होगा. हाँ 22 पे पूरा नहीं होगा. 2 और हो जाएगा यार. अरे सीरियसली बात कर रहा हूँ. 10-12% और. सूरज चौथं षटक घेऊन अमोल वाघमोडेसाठी 12 चेंडू 30 धावा. पहिला सुरेख चेंडू, चेंडू भिरकावलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. सुरेख असा हा फटका खेळलाय अमोल अमोल वाघमोडेच्या बॅट मधून 6 धावा येतात. संघाची धावसंख्या जाते 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रॉकॉफच्या दिशेने चेंडू भिरकावूनलाय. महर्षीचं तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय अमोलला. आता मात्र हा सामना आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. सूरज या षटकातला तिसरा चेंडू. सूरज प्रसन्न पुजारीच्या दिशेने दुसरा चेंडू घेऊन भिरकावला चेंडू सीमा रेषे पार. षटकार. सुरेख असा खेळलेला हा फटका आपल्या संघाला 6 धावा मिळवून देतोय. 9 बॉल 17 रन्स. उजव्या यष्टी बाहेरचा हा संत गतीचा चेंडू सूरज नायरने डिसीव्ह केलाय प्रसन्न पुजारीला. फटका खेळण्यामध्ये सपशेल अपयशी आणि हा चेंडू निर्धाव जातोय. सूरज नायर. 5th बॉल ऑफ द 4th ओव्हर. सूरज नायर टू प्रसन्न पुजारी. The 5th ball of the 4th over. फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. सुरेख असा हा चौकार. 4 धावा आपल्या संघाच्या धावसंख्येत ऍड करतोय प्रसन्न पुजारी. धावसंख्या जाते 52 रन. 52 रन्स. रिक्वायर्ड रन्स आर 13 runs in next 7 balls. 7 balls, 13 runs. सूरज नायर प्रसन्न पुजारीसाठी. भिरकावला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. चौकार. No, no, no. 6 balls and 9 runs. 6 balls, 9 runs. हिमाचल प्रदेश को अगर ये मैच जीतना है तो उनको 6 गेंदों में 9 रन बनाने होंगे. छह गेंदों में 9 रन बनाना दोनों भी जो बल्लेबाज है उनके लिए कोई मुश्किल काम नहीं. बट फिर भी लास्ट मैच का, फाइनल मैच का प्रेशर जरूर होता है. पर प्रसन्न पुजारी ने जिस तरह की बैटिंग की है उससे ये लग रहा है कि वो ये मैच को जीत के अपने टीम को एक बेहतरीन ऐसा तोहफा देना चाहेंगे. अमोल वाघमोडे 9 balls 15 runs. Prasanna Pujari 9 balls 30 runs. See the difference. Prasanna Pujari makes the change. He is the difference between both the teams. He is the biggest difference between both the teams.
लॉंग ऑफच्या दिशेने खेळला हा चेंडू एका धावेसाठी आशिष गोस्वामीच्या 5व्या षटकामध्ये. 5 चेंडू 8 धावा. ओव्हर निकाल हाँ अरे नहीं ढकेल दो. 5 चेंडू 8 धावा. 5 balls 8 runs. फटका खेळायचा प्रयत्न केलाय प्रसन्न पुजारीने, मात्र त्यात तो अपयशी होतोय. मना इन लोग क्या खेलेंगे. नहीं लगना कसं काय ये तमिल जा रे. तमिल बैटिंग करे. तमिल बैटिंग करे. भिरकावला 6 धावांसाठी. सुरेख असा हा फटका. षटकार. तीन चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 3 balls 2 runs. बैक हैंड में कैच आउट. 3 balls 2 runs. एक विकेट आशिष गोस्वामी. आशिष गोस्वामी एका धावेसाठी भिरकावला चेंडू आणि अंतिम सामना जाने चाहिए विकेट. टाय झालेला आहे. ओए उंगली नहीं करना ओए. 2 balls and 1 run is required. 2 balls and 1 run required. The very interesting tournament is at its end. संविधान चषकातला अंतिम सामन्यातला अंतिम चेंडू आशिष गोस्वामी अमोल वाघमोडेसाठी. अमोल वाघमोडे जो आपल्या संघासाठी ओपनिंग साठी गेला होता आणि तो अजूनही ठाण मांडून खेळतोय. बघायचंय आपल्या संघाला सामना जिंकवून देतोय काय. 2 चेंडू 1 धाव. आशिष गोस्वामी 5वा चेंडू घेऊन अमोल वाघमोडेसाठी. भिरकावला चेंडू 1 धाव घेण्यामध्ये सफल होतोय का आणि जिंकला हिमाचल प्रदेश. तुम्ही जल्लोष पाहू शकता. हा मागच्या 2 आठवड्यापूर्वीचा जल्लोष.